नमस्कार, मी श्रीपाद चिकणे. सर्वात महत्त्वाचं, इमेजमध्ये आत्ता आपण हे जे छायाचित्र बघतोय, हे छायाचित्र म्हणजे अख्खी एक संपूर्ण एक गोष्ट आहे लक्षात घ्या. अख्खी एक घटना आहे, अख्खी एक गोष्ट. मी स्वतः एक छायाचित्रकार आहे. गेले 20-22 वर्ष छायाचित्रण मी करतो. व्हिडिओग्राफी करतो, फोटोग्राफी करतो. हे एक छायाचित्र मी जे तुम्हाला आत्ता स्क्रीनवर तुम्ही बघताय, हे फक्त केवळ छायाचित्र नाहीये लक्षात घ्या मित्रांनो. आणि माझ्या मागे सुद्धा आपण जे काही बघताय, हे सुद्धा छायाचित्र. माझ्या मागे तुमचा, माझा, सर्वांचा आदर्श, आपला बाप, आपलं दैवत, आपली अस्मिता, ते म्हणजे छत्रपती शिवराय लक्षात घ्या. आणि ह्या छायाचित्राचं वर्णन करूनच मी तुम्हाला घटनेचं वर्णन ह्या छायाचित्राला धरूनच आज करणार आहे लक्षात घ्या. हे छायाचित्र जर आपण नीट पाहिलं, व्यवस्थित लक्ष देऊन जर पाहिलं हे छायाचित्र आपण, या छायाचित्रामध्ये आपल्याला सर्व काही दिसेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवराय. छत्रपती शिवरायांचा कृती पुतळा आपल्याला यामध्ये दिसतोय. पूर्णाकृती पुतळा जर आपण नीट पाहिला, तर आपल्याला हा पूर्णाकृती पुतळा बरंच काही सांगून जातो. त्याच्यानंतरचं तिथलं ठिकाण, समुद्रकिनारा आपल्याला त्यामध्ये दिसेल. साहजिकच समुद्रकिनारा आहे. जोराचे सोसाटीचे वारे तिथं वाहत असतील. साहजिकच आहे. वाऱ्याची काही झुळूक तर येत नसेल तिथे. सोसाट्याचा वारा ज्याला म्हणतो आपण, की वातावरण तिथं कसं असेल? ज्यावेळेस निसर्गाचा कोप असेल, त्यावेळेस तिथलं वातावरण कशा पद्धतीने असेल? हे आपल्याला हे छायाचित्र सांगतं. त्याच्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट दिसते. त्या देशाचं रक्षण जे करतात, त्या देशाची तुम्ही आम्ही ज्यांच्यामुळे जगतोय, ज्यांच्यामुळे तरतोय, ते म्हणजे आपलं सैन्य. तर नेव्ही दल इथे दिसते आपल्याला. आपले सैनिक इथे दिसतात. ह्या देशाचे जे प्रमुख मानले जातात, त्याचे म्हणतो आपण भारताचे लाडके पंतप्रधान आपल्याला यामध्ये दिसतील. त्या राज्याचे मुख्यमंत्री आपल्याला दिसतील. राष्ट्रपती दिसतात. उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत. नारायण राणेसाहेब आहेत. सर्वात महत्त्वाचं, आता जर तुम्ही हे छायाचित्र नीट पाहिलं, तर याच्यामधून दिसतं आपल्याला, की नौदल दिन जो होता, त्या दिनाच्या दिवशी म्हणजे 4 डिसेंबर 2023 रोजी अतिशय घाईघाईमध्ये आपली जी अस्मिता आहे, आपलं जे दैवत आहे, तुमच्या आमच्या सर्वांचंच मराठी मातीची अस्मिता म्हणतो आपण. मराठी मातीची अस्मिता आहे. आपल्या देशाची अस्मिता आहे. फादर ऑफ द इंडियन नेव्ही असं ज्यांना म्हटलं जातं, ते म्हणजे छत्रपती शिवराय. आणि आता जर बघितलं आपण, की वारंवार काही ना काही कारणाने शिवरायांचा अपमान अनेकदा होतोय. एकदा नाही, दोनदा नाही, अनेकदा. की का अशा पद्धतीने घाला घातला जातोय? की ज्या पद्धतीने हे शिवरायांचं स्मारक उभं केलं, की ह्या स्मारकामधून आपल्याला दिसतंय, की ह्या स्मारकांवर पूर्वी सुद्धा जेव्हा उभारलं गेलं हे स्मारक, त्याच्यावरती अनेक जणांनी सूचना सुद्धा केल्या होत्या, की हे स्मारक तयार करत असताना, की तज्ञांची समिती नेमण्यात आली नाही किंवा एक कुशल कारागीर असतो, कुशल शिल्पकार ज्याला म्हणतो आपण, त्यांच्याद्वारे हा पुतळा उभारला नाही. अगदी नवख्या मुलाकडनं हा पुतळा उभा केला लक्षात घ्या मित्रांनो. 24-25 वयाचा जो मुलगा आहे त्याच्याकडून हा पुतळा उभारला गेला. हे असो, याच्यात मला जायचं नाही. पण हे छायाचित्र जे मी सांगतो ना, या छायाचित्रातून आपल्याला काय बघायला भेटतंय, हे बघा तुम्ही पहिली गोष्ट, की आज मालवणमध्ये जी घटना घडली, की आज आपल्याला हा दिमाखात जो छत्रपतींचा पूर्णाकृती पुतळा उभा राहिलेला जो दिसतोय, तर त्याचंच पुढच्या क्षणाला जर आपण रूपांतरण जर पाहिलं पुढच्या क्षणाला, तर फार गंभीर अशी जी गोष्ट आहे, ही पुढच्या क्षणाचं हे रूपांतर आहे लक्षात घ्या मित्रांनो. आणि ही जी काही गोष्ट आहे, ह्या छायाचित्रामधून सांगायचं झालं, की जो पुतळा आपल्याला महाराजांचा दिमाखात उभा असताना दिसत होता आणि हा पुतळा उभारणारे केंद्र शासन या छायाचित्रात आहेत. राज्य सरकार या छायाचित्रात आहेत. म्हणजे केंद्राचे मंत्री म्हणतो ज्याला आपण, पंतप्रधान आहेत, राष्ट्रपती तिथे आहेत, अ, आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री तिथे आहेत, उपमुख्यमंत्री तिथे आहेत.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस एखादं तुम्ही कार्य करत असता, तर हे कार्य करत असताना तुम्ही काही क्षुल्लक कार्य करत नाहीये. तुम्ही सामान्य अशा कुठल्या ते म्हणतात ना घटनेचे किंवा सामान्य असं काही कुठलं हे करणार नव्हतात, की साक्षात छत्रपती शिवरायांचा जर आपल्याला पूर्णाकृती पुतळा तिथे उभा राहायचा आहे, तर आपण त्यामध्ये लक्ष देणं गरजेचं होतं. पण ह्या दळभद्री सरकारनी, ह्या दळभद्री राजकारणी म्हणतोय मी, दळभद्री अक्षरशः, की सांगताना सुद्धा माझी जीभ जड होती आता, की ज्या पद्धतीने हे वागले, ज्या पद्धतीने आज ताशेरे ओढतायत, की आन, मान, शान आपल्या देशाचे जे आहेत, ते भारतीय नौदल यांच्यावरती सर्व खापर फोडण्याचा प्रयत्न चालू आहे लक्षात घ्या. का त्यांच्यावरती खापर फोडायचं? भारतीय नौदल यांच्यावर तुम्ही खापर फोडून तुमची पापं लपणार आहेत का? आपली पापं धुण्यासाठी, आपली पापं लपवण्यासाठी तुम्ही आज नौदलावर ताशेरे ओढताय. सर्वात महत्वाचं म्हणजे या छायाचित्रामध्ये आज सन्माननीय पंतप्रधान आहेत, सन्माननीय मुख्यमंत्री आहेत. आज मला सन्माननीय म्हणावं लागतंय, कारण काही गोष्टीची आदब ठेवणं गरजेचं आहे. परंतु माझ्या बापापेक्षा, माझ्या दैवतापेक्षा हे काही मोठे नाहीत लक्षात घ्या. हे त्यांच्यापेक्षा मोठे नाहीत. शिवरायांपेक्षा कोणीही मोठं नाही. मी एक शिवप्रेमी बोलतोय लक्षात घ्या. मी शिवप्रेमी आहे. शिवप्रेमी म्हणून मला दुःख होतंय त्या गोष्टीचं. तुम्ही ज्या पद्धतीने दळभद्री राजकारण करताय ना, या दळभद्री राजकारणाचा तुम्हाला एक ना एक दिवशी भोग भोगावे लागतील लक्षात घ्या. आज अनेक शिवप्रेमींचा तळतळाट जो आहे ना, तो आता मला ज्या पद्धतीने आता तो संयम राखायचा प्रयत्न करतोय ना, खरोखर राखला जात नाहीये लक्षात घ्या. हे जे काही चित्र तुम्ही बघताय, की ह्या चित्रात आणि हे जे काही सुरुवातीचं तुम्ही हे चित्र, जमीन आसमानचा फरक आहे बघा, की यातून जो कायापालट आज याच्यामध्ये झाला आणि याच्याही पुढचे जे काही व्हिज्युअल्स आहेत, मी खरोखर मला दाखवायचे नाहीये. ते व्हिज्युअल्स आपण पाहिले असतील. अतिशय भयानक व्हिज्युअल्स वाटतात ते, की अरे कोण आहेत छत्रपती? कोण आहेत? अरे दैवत आहे दैवत. अस्मिता आहे महाराष्ट्राची, अस्मिता आहे या देशाची आणि त्या अस्मितेशी खेळण्याचा प्रयत्न वारंवार केला जातो लक्षात घ्या. अरे तुमची किंमत काय? तुमची लायकी काय? कोण आहेत तुम्ही? एकमेकाची पापं लपवण्यात किती वेळ घालवता तुम्ही? हां? खुर्चीसाठी? सत्तेसाठी? अरे कोणीही असू देत. मी स्वतः पण एक राजकारणी आहे. पण मला आज लाज वाटायला लागली. मी स्वतः एक पक्षाचा पदाधिकारी आहे. परंतु आज लाज वाटते लाज. की ज्या गोष्टींमुळे आज शिवरायांपेक्षा काही मोठं नाही लक्षात घ्या, की ज्यांनी तुमचं आमचं रक्षण केलं, ज्यांनी तुमची आमची अस्मिता सांभाळली. शिवराय होते म्हणून आज तुम्ही आम्ही आहोत. परंतु ज्या पद्धतीने तुमची जी पापं वाढत चाललीत लक्षात घ्या, हे अक्षम्य आहे, अक्षम्य. की ज्या पद्धतीने ही जी काही घटना घडली, अरे मुख्यमंत्र्यांचे शब्द ऐकले, की सन्माननीय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे आज तुम्ही म्हणताय, की तुम्ही जिल्हाधिकारीचं कथन सांगताय, की ताशी 45 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. अरे मग तिथे काय वाऱ्याची झुळूक येणार आहे? तुम्हाला कळलं नाही? हां, कुठे गेलत्या तुमच्या समित्या? काय शिल्पकार आज तज्ञ तज्ञांची कमी आहे या भारत देशामध्ये? शिल्पकारांची कमी आहे या भारत देशामध्ये? कितीतरी नामांकित मोठमोठे शिल्पकार या भारत देशाने घडवले. आज शेकडो, शेकडो पुतळे महाराजांचे आहेत. इतर महामानवांचे पुतळे या देशामध्ये आहेत. त्या पुतळ्यांचाही आपण इतिहास तपासून बघा, की ते असे वाऱ्याच्या झुळकीने हवेने पडलेत. आजपर्यंत अशी घटना घडली नाही लक्षात घ्या. आणि पुतळा पडणं वगैरे हा काही राजकारणाचा मुद्दा नाहीये लक्षात घ्या. परंतु तो महाराजांचा पुतळा होता हे मात्र विसरलात आपण. आणि सर्वात महत्वाचं पाप जे तुम्ही करताय ना ढकलाढकलीचं, हे फार सर्वात चुकीचं कार्य तुम्ही करताय लक्षात घ्या. ही जी काही पाप सकाळपासून व्हिज्युअल्स बघतो ना, ते दीपक केसरकर आणि त्याला तर धड येडं म्हणावं का शाणं म्हणावं त्या दीपक केसरकरला. ते काय बोलतात? हां? यातनं काय चांगलं घडणार आहे दीपक केसरकर तुम्ही सांगा बरं? यातनं काय चांगलं घडवायचंय तुम्हाला? हं? जे होतं चांगल्यासाठी. अरे काय चांगल्यासाठी होणार आहे यातनं? हां? ही तुमची भाषा? ह्या ज्या पद्धतीने तुम्ही बोलताय, हे राजकारणीचे जे किडे लागून घेतल्यात ना तुम्ही, राजकीय किडे म्हणतो आपण यांना. चांगलं नाही लक्षात घ्या. ही पापं तुम्हाला कुठं ना कुठं फेडावी लागतील. तज्ञ शिल्पकारांची समिती
एक तुम्ही गठन केली पाहिजे होते. आर्किटेक्चर तुम्ही नेमले पाहिजे होते. नौदलांचे जे अधिकारी आहेत, नौदलांच्या अधिकाऱ्यांनी त्यांची जी काही सल्लामसलत तुम्ही केली पाहिजे होती, लक्षात घ्या. परत तुमची जी काही पुतळ्याची देखभाल जी करणारी लोक असतील, त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल, वेळोवेळी ज्या पद्धतीने त्याची डागडुजी करणं असेल, काय असेल. हां, मला माझ्या माहितीप्रमाणे मी आज काही गोष्ट बोलली, की इंद्रजित सावंतांसारखा प्रसिद्ध इतिहासतज्ञ, त्यांनी सुद्धा मध्यंतरी एक पोस्ट त्यांची टाकली होती, की त्या पोस्टमध्ये सुद्धा त्यांना, की सदर जे महाराजांचा पुतळा आहे, ते कुठेही महाराजांसारखं त्याचं वर्णन वाटत नाही, परंतु परत त्यात तो टिकाव धरेल, असंही त्यांना त्यात दिसत नव्हतं. की अशी लोकं ज्यावेळेस तुम्हाला सांगतात, तर त्यांचा सल्ला तुम्हाला नकोय. फक्त खाव खुचाव. म्हणजे एवढंच तुम्हाला हवं. म्हणजे जे काही तुम्ही खाताय, पिताय, अरे खा रे, पण तुम्हाला काय बसण्या झालाय का? सगळ्यात महत्वाचं म्हणजे अरे मराठी माणूस, मराठी अस्मिता याला तरी जागा रे. महाराष्ट्र धर्म तरी याला तरी जागा. अरे आपला बाप, आपलं दैवत, आपली अस्मिता, आपलं पालन करता, आपलं रक्षण करता, आपला पाठीराखा. काय म्हणू शिवरायांना? अरे मी स्वतः अक्षरशः मला खोटं वाटतंय, हे दैवत आहे माझं, लक्षात घ्या. हे दैवत आहे, दैवत. आज सर्वात महत्वाचं ज्यावेळेस आपण बोलतो ना शिवरायांविषयी, अक्षरशः तुम्हाला सांगतो अंगाला लाही-लाही होते रागाने. तळपायची आग म्हणतो ना मस्तकाला जाते. म्हणून म्हटलं की हे छायाचित्र आहे ना, हे फक्त छायाचित्र नाहीये. अतिशय बोलकी अशी गोष्ट आहे, लक्षात घ्या. हे छायाचित्र तुम्हाला सर्व कथन करतं. या छायाचित्रामध्ये ही पूर्ण एक गोष्ट, एक कथा याच्यामध्ये दिसते, की सुरुवातीला हा पुतळा, की त्याचं अवडंबर तुम्ही ज्या पद्धतीने माजवलं, घाईघाईमध्ये त्या पुतळ्याचं निर्मितीकरण करून पुतळ्याचं तुम्ही उद्घाटन समारंभ मोठ्या प्रमाणावर केला आणि प्लस तुमचे हे राजकारणी सगळे जमवाजमव त्यांची, परत श्रेयवाद आला तुमचा. छायाचित्र सांगतंय श्रेयवादाची लढाई. नौदलाचे अधिकारी, आज त्यांच्यावर तुम्ही खापर फोडताय. मालवणचा हा राजकोट किल्ला, हा समुद्र किनारा सांगतोय ना हो. हा, अहो तो राजकोट किल्ला आहे, की तो सोसाट्याचा जो वारा आहे ना, तो सहन केला ना त्यांनी, का नाही केला कधी? आणि त्याच राजकोट किल्ल्यावरती, अहो त्याचाच मालक तिथे दिमाखात उभा राहू शकत नाही, तुम्ही ठेवू शकत नाही. दिमाखात उभा राहू शकत नाही. चुकताय तुम्ही, लक्षात घ्या. आणि आज ही तुमची चूक महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही. ढकलाढकलीची कामं तर बिलकुल करू नका. पापाची, लपवालपवीची ही कामं तुम्हाला काही कामाची येणार नाहीत. हे आज मी सांगतोय तुम्हाला, लक्षात घ्या. मी म्हणजे एक सामान्य माणूस आहे, लक्षात घ्या. या सामान्य माणसाची एक आणि एक शिवप्रेमींची ही गोष्ट आहे. शिवप्रेमी तुम्हाला सांगतो. आणि हे चूक आहे, चूक. आणि लक्षात घ्या, हे क्षम्य आहे, अक्षम्य. आणि ही अक्षम्य गोष्ट 100% तुम्हाला भवणार म्हणजे भवणार.